नमस्कार. आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आमच्या दिव्यांग विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री यांचे काल निधन झाले. मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि शासनाकडे विनंती करतो की तुकारामजी मुंडे साहेब यांची बदली रद्द करण्यात यावी व त्यांना दिव्यांग विभाग पुन्हा देण्यात यावा, जेणेकरून आमच्या दिव्यांग बांधवांना न्याय मिळेल आणि बोगस जे लोक आहेत दिव्यांग त्यांना आळा बसेल. कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात असे बोगस दिव्यांग आहेत ज्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, शासनाच्या नोकरीचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आमचे खरे लाभार्थी दिव्यांग बांधव हे शासनाच्या सर्व योजनेपासून व शासकीय नोकरीपासून वंचित आहेत. त्यांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. करिता मी आपणास विनंती करतो की दिव्यांग विभागाला परत आदरणीय मुंडे साहेब यांना घेण्यात यावे, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळेल व आमचे दिव्यांग बांधव हे सर्वसामान्य व्यक्तीसारखे जीवन जगेल. आणि शासनाला जागा करण्यासाठी आमचे मित्र राहुल भैया साळवे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या सचिवाच्या कार्यालयासमोर छोटंसं एक धरणं आंदोलन केलं होतं. त्यामध्ये 30 ते 40 दिव्यांग बांधव होते. त्यांनी शासनाला जागा करण्याचं काम केलं व त्यांना विनंती केली की आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांना परत आमच्या दिव्यांग विभागाला रुजू करून घ्या आणि त्यांची बदली रद्द करा. परंतु शासनाने त्यांना असं म्हणजे प्रतिनिधी येऊन त्यांना असं वचन वगैरे दिलेलं नाही. परंतु शासन त्यांच्या या मागणीचा 100% असा विचार करेल अशी मी अपेक्षा करतो आणि दिव्यांग बांधवांना न्याय मिळेल अशी आशा करतो. मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांनी तात्काळ आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांची बदली रद्द करावी व दिव्यांग व्यक्तींना न्याय द्यावा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्ती हे शासनाचे आभारी राहतील. करिता मी आपणास विनंती करतो की आपण तात्काळ ही बदली रद्द करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.